पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा 1 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले आहे। त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीतकार शौनक अभिषेकी, डॉक्टर भावार्थ देखणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, अबोली सुपेकर आदी उपस्थित होते। निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार बन्सीलाल क्लॉथ मार्केटचे संचालक राजकुमार अग्रवाल, उद्योग भूषण पुरस्कार आर.के. लुंकड हाऊसिंग कॉर्पोरेशनचे संचालक रमण लुंकड, कलाभूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार आणि गायक शौनक अभिषेकी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांना प्रदान करण्यात येणार आहे। याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची आणि पोलीस गणेश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। तर यंदाच्या वर्षी व्यापार भूषण पुरस्कार आपण आपले बन्सीलाल क्लॉथ मार्केट जे आहे बुधवार पेठेमध्ये VIT कॉलेज असेल, सारसबाग महालक्ष्मी मंदिर असेल, विश्वकर्मा ग्रुप असेल, अशा सर्व संस्थांचे संस्थापक राजकुमार शेठ अग्रवाल यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। त्याचबरोबर उद्योग भूषण हा पुरस्कार आर.के. लुंकड हाऊसिंग लिमिटेडचे रमण शेठ लुंकड, ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड असं मोठं काम आहे पडद्याच्या मागून। मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ 18 कोटी रुपयांचं समाजाला योगदान दिलं होतं त्यांच्या फर्मच्या वतीनं। त्याच्या मागच्या वर्षी 16 कोटी रुपयांची त्यांनी मदत केली होती। कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील, गोशाळेचं माध्यम असेल, कॅन्सरग्रस्त रुग्णांबरोबरच शैक्षणिक ज्या विद्यार्थ्यांना गरज लागते अशा क्षेत्रासाठी त्यांचं काम आहे। पत्रकारिता भूषण यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना परिचित असतील सकाळ माध्यम समूहाचे सम्राट फडणीस सर यांना यावर्षीचा आपण पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रदान करतो। कला क्षेत्रासाठी चित्रपटसृष्टीला अनेक वर्ष योगदान देणाऱ्या मृणालजी कुलकर्णी यांना यंदाचा कलाभूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ संगीतकार शौनकजी अभिषेकी, तसेच संस्था धार्मिक आहे म्हणून आपण धार्मिक क्षेत्रासाठी एक दरवर्षी पुरस्कार देतो। तर भावार्थ रामचंद्र देखणे हे आळंदी देवस्थानला जे विश्वस्त आहे त्यांचा आपण धार्मिक पुरस्कार देऊन यावर्षी सन्मान करणार आहोत आणि 2 विशेष सन्मान आपण यावर्षी करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान देणाऱ्या सुरेखा कुडची व आमच्या म्हसोबाच्या मंदिराच्या शेजारी 5x7च्या घरातून प्रवास करणारा आमचा गणेश गाडे हा गतवर्षी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू झाला आहे। त्याचा यावर्षी आपण विशेष सन्मान करणार आहोत। स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाला ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर, पद्मश्री पंडित विजय घाटे, आमदार पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी महिला बचत गट स्पर्धा पारितोषिक वितरण अभिनेत्री निशानी बुरुले, शिवानी मुंदेकर, मयुरी देशमुख आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या हस्ते होईल। महिला बचत गट स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 11 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे जाधव यांनी यावेळी सांगितले। रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त 1100 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळी परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत। फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची आणि फुलांची आकर्षक आरास या निमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। सदर सन्मान सोहळा पद्मश्री सुरेशजी तळवळकर व विजयजी घाटे यांच्या शुभ हस्ते व लोकनेता आदरणीय पंकजाताई मुंडे, आमदार माधुरीताई मिसाळ व विविध क्षेत्रातल्या पुणे नगरीतील मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होणार आहे।
त्याच्या आधी 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान आपण मंडईमध्ये सुद्धा मंदिराच्या जवळ धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करणार आहोत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.